मन मंदिरा गजर भक्तीचा. वेरूळ जिथे जी लेणी आहेत ना, अख्खा डोंगर आहे, सबंध डोंगर पोखरलेला आहे आणि एका डोंगरातच मध्ये शिवलिंग आहे, नंदी आहे, बाहेर हत्ती आहे, वर कळस आहे, वर घुमुट आहे, सगळं आहे. पण एका दगडाचाच देव, देव देऊळ परिवारू की जे कोरोरी डोंगरू. एक डोंगर जर कोरला तर त्याचा देव होतो, त्याचं देऊळ होतं, त्याचा घुमुट होतो, त्याचा शिखर होतं. तसं एकच आत्मसत्ता देव आणि भक्त रूपाने का प्रगट होऊ शकत नाही. किती सुंदर दृष्टांत देत आहेत बघा. अलौकिक अलौकिक अलौकिक. म्हणून ही काही काही ठिकाणं बघायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. एकाला मी विचारलं, येलोरा गेला होता, काय काय म्हटलं, काय तिथे सगळं दगडाचंच आहे. अरे येड्या, दगडा अरे दगडाचं आहे काय सांगायला पाहिजे कोणी. अरे पण तुला नीट बघितलंस काय, एका डोंगरा एका दगडात कोर असा आहे म्हणला, ते काय आम्ही विचारलंच नाही. म्हणून अशी ठिकाणं गाईड घ्यावा बरोबर, जे आपल्याला माहीत नसतं ते समजून सांगावं. म्हणून ज्ञानेश्वरी चांगल्याकडून ऐकावी. अमृता गाईड लागतो कोणीतरी. माझं म्हणणं कळलं का, नुसते ते शिल्प बघून उपयोग नाही, ते गाईड लागतो. मग तो सांगतोय असं आहे बघा, दिसतंय का कुठे. आपण अशी येण्यासारखं बघत असतो. आपल्याला असं वाटतं खांबावर खांब चढवलाय, मध्ये शिमिट टाकले, कुठेही काही नाही. इथून तिथून नुसते चिनी हातोडीनं कोरत, कसा कोरला असेल, काय घडला असेल, बाजूचा परिसर, वरंडा, अहो काय ते, काय कल्पना आहे. मग एका डोंगरातून जर एवढं कोरलं जातं, मग इथे कोणचा. फक्त गंमत अशी आहे, जाताना उमऱ्यावर पाय द्यायचा आणि पिंडीवर डोकं टेकायचं. काय गंमत आहे. तिथले बाहेर कठडे आहेत, त्याच्यावर जाऊन बसायचं, पिंडीवर जाऊन बसायचं नाही. कारण त्या कोरलेला भाग तो आहे देव आहे आणि बाकीचा सगळा विस्तार आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तसा भक्तीचा व्यवहार का होऊ नये. एकच परमात्मा स्वरूपाने नटलेला असताना का भक्तीचा व्यवहार होऊ नये. झालाच पाहिजे. देव देऊळादी प्रवाही पर्वत तितके झाला नाही आणि आवडीची काही न पूर्वेची कोडी. अगा सगळाची पर्वत कोरजे, देव देवालय समस्त देवी संपदाता भजन जात सगळीच वस्तू. इथून तिथून सगळा परमात्मा नटलेला आहे. अहो अनुभवाची खूण, अनुभवाची वस्तू पूर्ण. ही अनुभवाची खूण आहे, अनुभवाने कळेल. हे बघितल्याशिवाय कळणार नाही, तुमच्या लक्षात येणार नाही. हे काही पार्ट जोडलेले नाहीत. माझं बोलणं कळलं का. आणून पार्ट जोडलेले नाहीत. काय एक खांब आणला, दुसरा अमका आणलं, तसं नाही. तसं मला एवढं सांगायचं आहे, इथे कोणतेही पार्ट जोडलेले नाहीत. यू आर पार्ट ऑफ इट. माझं बोलणं कळलं का. यू आर, अजून एक शब्द वापरतो, यू आर पार्ट अँड पार्सल ऑफ दी ओरिजिनल चैतन्य. पार्ट अँड पार्सल, त्याचा एक भाग नाही, संपूर्ण ते आहे. खांब म्हटलं, नावात फरक झाला, पण डोंगर तोच आहे. भेद केला नाही कुठे, नुसतं बाजूला केलं आणि कोरत गेले. म्हणून महाराज म्हणतात, चिन्मात्राच्या सत्ता चिन्मात्र येऊन या भजनपंथा, भक्ती व्यवहारू चालिता तेनीच होय. एक अंग कटावर कर ठेवून उभं राहिलं, दुसरं अंग हातात भजन करू लागलं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. ज्याचं भजन करतोय तो आणि जो करतोय तुझा तोच आहे. कोण झाला हे जरा कळायला. आता जेवढं मी तुम्हाला करून सोपं करता येईल तेवढं करतो. ह्याच्यापेक्षा काही मला नाही वाटत जास्ती सोपं होईल. असेल कोणी सांगणारं तर आनंदाची गोष्ट आहे. जे लौकिक दृष्टांत दिले जातात त्याच्यातून कळतं, नुसते काल्पनिक दृष्टांतातून अध्यात्म कळत नाही. दिले जातात मोठे मोठे काल्पनिक दृष्टांत. आता काय त्याच्यावर टीका टिप्पणी मला करायचं नाही, कारण नसताना उगीच कशाला चांगलं चाललं आहे आणि टीका टिप्पणी करायचं काहीच गरज नाही.
काय आवश्यकताही नाही. म्हणून या ठिकाणी अगा हुताशनाचे वदन स्वतःचे उनी हुताशन ज्वाळी करी शोभायमान आपणची सोपे. होय, अगा हुताशना, आता अग्नी पेटलाय, त्याचं तोंड कोण? तोंड कळलं का? अहो, जे जे त्याच्या तोंडात जाईल ते भस्म होतं आहे ना. अग्नीला तोंडच आहे की. काय सांगतायत? आ वाचल्यानंतर त्याचं तोंड निराळं, तो अग्नी निराळा, असं काही भाग करता येतो का? नाही. जे जे आहुती पडेल ते ते खलास राख रांगोळी होऊन जाईल. पण लक्षात ठेवा, त्याचं तोंड निराळं, त्याचा मधला अग्नी निराळा, काही नाही, इथून तिथून तेच आहे. हां, अहो गंमत बघा, नुसती बायका असं वर ठेवतात, चुकून वाफ लागली तर असा चट्टा उडतो. काय पूर्वी गाव्या बिव्या काही नव्हत्या. काय फडक्याने उतरायचं, ठेवायचं किंवा मागचा पदर घ्यायचा. आता ओढणी आली, कुठून पदर राहिला? ती ओढणीसुद्धा शिल्लक राहत नाही. मग आता काय आहे ते आपलं. क्षमा करा, तुम्ही काय कपडे घालावे काय नाही हा तुमचा मुद्दा आहे, पण दृष्टांत म्हणून मी दिला. मग आता असं करत असताना कुठेतरी हाय लागतेच की नाही. म्हणून बघा, ज्या स्वयंपाक करणारे बायकतात ना, त्यांचे कुठे नाही कुठेतरी चटका बसतो. कितीतरी ती म्हणली मला कधी भाजलं नाही, उद्या भाजेल. म्हणजे मला काही तुम्हाला इथून आशीर्वाद देऊन पाठवायचं नाही, पण मिजास मारू नका. काल भाजलं नाही म्हणून आज भाजणार नाही असं गृहीत धरूच नका. केव्हा नाही केव्हा तरी ती भाकरी टाकताना बरोबर काट लागतो आणि ते कळतं असायचं. म्हणून देवदेवोळ परिवारू की जे कोरोन डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा. मग आता इथे नीट लक्षात घ्या, हा खालच्या लेवलचा परमार्थ कुठेच नाही, सगळं देवच झाला आहे बरं का. ब्राह्मण तोच, क्षत्रिय तोच, वैश्य तोच, क्षूद्र तोच, चांगला तोच, वाईट तोच, खरं तोच, खोटा तोच, जे करेल तर तोच. काय गोवर्धन उचलणारा तोच, गवळणीच्या खोडी करणारा तोच, त्यांचा पदर ओढणारा तोच, रासक्रीडा करणारा तोच. माझं बोलणं कळलं का? आहे का त्याच्यात कोण निराळं? थोडक्यात गोष्ट आठवली म्हणून सांगतो. ब्रह्मदेवाला वाटलं खरंच हा आपला बाप आहे का, म्हणून ब्रह्मदेव निराळ्या पद्धतीने DNA टेस्ट करायला गेला. आता काय सांगू दुसरं, मग कमाल आहे. आमच्या बापाची 4 डोके असलेल्याची अवस्था ही, तर आमच्यासारख्याची काय? नाही नाही, 4 डोके असून सुद्धा बाप ओळखता आला नाही. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, ऐकून घ्या होई, ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे पुरवी मी सकळ, परी भक्ताईसा प्रीतिकल्लोळ तेथे नाही. म्हणून ब्रह्मा लाविला कर्मपंथा, भक्तासी दिली नैष्कर्मता, या लागी नवचे ब्रह्मा प्रार्थिता, होय भात खाता गवळीयांचा. ज्ञानाभिमान ब्रह्मयासी, चोरोनी नेले गोपाळ वत्सासी, मज होणे पडले त्या वेशासी, ज्ञानाभिमानासी भिवणे. सगळ्यांनी सांगितलं भगवंताने अवतार घेतलाय गोकुळामध्ये, नंदाच्या घरी बाळकृष्ण झालाय. मी आले बघायला, ह्यांनी ओळखलं, त्यांना माहिती आहे आपलं कार्ट कसं आहे ते. त्याला बघून एका गवळणीच्या मागे लागली, तिचा पत्र ओढायला लागले. परब्रह्म निष्काम, हा बाप आमचा, हां गवळणीचे पदर धरतोय आणि हे परब्रह्म, हॅट, असा कुठे बाप आहे का? आमचा बाप म्हणजे कसा संभावित, शंखचक्र गदा पद्म हातामध्ये शोभून दिसलं पाहिजे. आम्ही कसे 4 डोक्याचे, मुकुट कसा घातलेला आहे, आमच्या हातात काय आहे, शस्त्र काय, अस्त्र काय, आणि हा तर. म्हणून ती गवळण फार प्रख्यात आहे, पदराला धरू नको, सोड 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 सोड. हे गवळण गाताने बघा, त्या गवळणी गातात की नाही काय. हे एकदा त्यांनी 4 वेळा सोड म्हटलं, आता किती वेळ धरून ठेवतोयस, सोड ना एकदाच. काय त्या समयवर येण्याकरता, ती सम जर लवकर आली नाही, ताल जर कळ, परत धरून सोड सोड सोड. अरे म्हटलं किती वेळ धरतोयस, घे ना सोडून. अरे असतोच काय म्हटलं. काय
आता कृष्णाने जेव्हा ज्या गवळणीच्या खोडी, कोणाचा दगड मार, कोणाचा अमक कर, सगळं त्याच्या या घरात जा, तिथली चोरी कर, तिथलं कर, गाई राख. कृष्ण आणि शूद्राचं काम करतो. बरोबर आहे. गोटा साफ करणं, गाई झाडणं हे शूद्राचं काम आहे. मी तुम्हाला सांगू काय, कृष्णाच्या अवतारामध्ये सगळं आलं. गीता सांगितली तेव्हा रमण होता, युद्ध केला तेव्हा क्षत्रिय होता. बरोबर आहे ना. शिष्टाई केली, व्यवहार बघितला तेव्हा वैश्य होता, आणि गोठा साफ केला तेव्हा शूद्र होता. एका अवतारामध्ये परिपूर्णता आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये हे 4 गुण जर नीटनेटके असेल तरच जीवन यशस्वी होईल, नाही तर होऊ शकत नाही. हा श्रेष्ठ का हा कमी बिलकुल नाही. प्रवचन करताना डोकं चाललंच पाहिजे, तिथे ब्राह्मण पाहिजेच. लढाई करताना ते जमत नाही. व्यवहार बघताना समत्वाची दृष्टी असून जमत नाही. 2 गोष्टी उलट्या सुलट्या बोलल्याच पाहिजेत. जरा खोटं सुद्धा बोललं. पलीकडच्या दुकानात भाजी वांगी 25 तू काय सांगतोस? 50 लबाड. बरं दादा जाऊ द्या, तुमचं राहू द्या, आमचं राहू द्या, घेऊन जा 20 रुपयाला. हां म्हणले एकदम तुला कसं परवडलं? अहो म्हणलं हा तुमचाही धंदा आमचा आहे, बोलण्याची पद्धत आहे. तिथे हे आलंच पाहिजे. तिथे काही नाही, तुम्ही 50 म्हणताय ना अजून घेऊन टाका. काय आणि घरचा संडास साफ करताना शूद्र व्हायलाच पाहिजे. सुटता का त्याच्यातून? म्हणून ते 4 खांब केलेत देवळाचे. जाऊन बघा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तोच नटला आहे सगळा. तोच नटला आहे इथून तिथून. कोणीही कमी नाही. माझं बोलणं कळलं का? एक मी तुम्हाला सांगू, तुम्ही भंगी म्हणून कुणाला नाव ठेवाल का? तर नरकमूत्र काढतो म्हणून. तुमच्या आईने 1000 वेळा तुमचा नरक काढला म्हणून भंगी झाली का? मोठे प्रवचनकार, नाव सांगतो त्यात काय विशेष काही नाही. रमेश भाई ओझा जेव्हा दुधुरेला आले आणि ते बघितले 4 खांब, मला म्हणाले बाबा महाराज ये क्या है? म्हटलं असा ऐसा है. म्हटलं भाई जी ऐसा एक आदमी निकालो जिसका हाथ नरक से एक टाइम दिन में नहीं खराब होता है. ज्या वेळेला नरकाने हात भरतो त्यावेळेला तू भंगीचा आहेस ना. नवे तो भरताना तुला लाज वाटत नाही. तो तुला पवित्र करतो, शुद्ध करतो. नाही तर घरातली माणसं सुद्धा तुझ्याजवळ येत नाही. म्हणून तो नंबर 1ला आहे. मला म्हणले क्या बात आहे बाबा महाराज. आणि काशीच्या शंकराचार्याने ते याच्यावर प्रवचन केलं की कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ नाही. ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट श्रेष्ठ आहे. प्रवचन चालू आहे ते डोकंच श्रेष्ठ आहे, नाही का? प्रवचन झाल्यानंतर डोकं नाही, पाय पाहिजेत मला चालायला. सही करताना मला हात चालला पाहिजे. अमकं का तमकं, जीवनातली प्रत्येक गोष्ट उपयोगाची आहे. म्हणून इथे म्हणतं सर्व जगत मी झालो, हा त्याच्यातला अर्थ आहे. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. मग तो ब्रह्मदेव तुम्हाला सांगत होतो. झाला मग शेवटी त्याला ते हे करतोय, ते करतोय, काय शेण काढतोय, हे ट्रेन हालतं. गायांचं शेण काढतो काय, धार काढतो काय, शोभतं काय ला. आणि उघडं नागडे फिरतंय पुरा. काय का नाही, असा कुठे देव असतो का? अहो ते आणि पुन्हा यशोदेचा मार खाते. काय गंमत आहे. अहो ही बाई अशी त्याला काठी घेऊन करते, हे गप्पू बसते, रडतंय. अरे ईश्वर स्वतंत्र आहे आणि इथे परतंत्र दिसतोय. अरे हीच तर भक्ती आहे, नाही का? अरे तू खोडी नको करू माझे बाबा बा, तू खोडी नको करू माझे बाबा. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती. यमुनेची माती खासी का का का. हरी तू खोडी नको करू माझे बाबा बा, तू खोडी नको करू माझे बाबा. काय गंमत आहे. रडतोय, घाम फुटलाय. ब्रह्मदेव म्हणतो एका बाई पुढे जर घाम फुटला तर हा काय माझा बाप. मन मंदिरा गजर भक्तीचा.